नवी मुंबईतील एका व्यक्तीची सायबर चोरट्यांनी मोठी आर्थिक फसवणूक केल्याचं प्रकरण समोर आलेलं आहे। खासगी कंपनीमध्ये उच्च पदावर काम करणाऱ्या 60 वर्षीय व्यक्तीची व्हॉट्सअॅपद्वारे संपर्क साधत एका महिलेनं शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास अधिकचा नफा मिळेल असं आश्वासन दिलं। या आश्वासनाला बळी पडत या व्यक्तीनं विविध बँक खात्यावर तब्बल 2,20,00,000 रुपयांची गुंतवणूक केली। मात्र पैसे काढण्याचा प्रयत्न केल्यास पैसे निघत नसल्यानं आपली फसवणूक झाल्याचं त्या व्यक्तीच्या लक्षात आलं। या प्रकरणी नवी मुंबई सायबर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करताच गुन्हा दाखल करण्यात आलाय। तर पोलीस या सायबर चोरीच्या संदर्भातला अधिकचा तपास करत आहेत। जसे हा वेगवेगळ्या बँकांच्या मध्ये पैसे गुंतवत गेले हा ज्येष्ठ नागरिक, तसे त्याला त्या ॲपमध्ये पैसे वाढताना दिसले। त्यामुळे यांची खात्री जसं पटत गेली तशी यांनी त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट वाढवत नेली आणि शेवटी त्यांनी साधारणतः 2,20,00,000 साधारणतः इन्व्हेस्टमेंट त्यांनी केलेली आहे। परंतु ज्या वेळेला त्यांनी हे पैसे काढण्यासाठी त्या महिलेकडे किंवा त्या व्हॉट्सअपच्या ॲडमिनकडे सांगण्यात आलं, त्यावेळेला त्यांना सांगण्यात आलं की याची 10% रक्कम तुम्हाला भरावी लागेल तरच तुम्हाला हे पैसे काढता येतील। आणि अशा पद्धतीनं त्यांच्या लक्षात आलं की आपली फसवणूक झालेली आहे। मग त्यानंतर त्यांनी आपल्या या ठिकाणी येऊन हा गुन्हा दाखल केलेला आहे आणि या गुन्ह्यामध्ये आपला तपास चालू करण्यात आलेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।